हे एव्हरीवन, वेलकम टू एपिसोड 3 ऑफ माय न्यू कुकिंग सिरीज, ज्याच्यामध्ये आज आपण बनवणार आहे एक कलरफुल फ्राईड राईस विथ इंडियन तडका. आणि त्याच्यामध्ये प्रिपरेशन असे करायचे आहेत की आपल्याला एक स्लाइस्ड अनियन घ्यायचा आहे, एक मोठी शिमला मिर्च, तिला पण पातळ पातळ स्लाइस करून घ्यायचं आहे. आणि जो इन्ग्रेडियंट आपण कलरसाठी यूज करतो आहे तो आहे रेड कॅबेज. दिसायला कॅबेज पर्पल आहे, पण त्याचं नाव आहे रेड कॅबेज. त्याला पण आपण स्लाइस करून घेतलेलं आहे. प्रिपरेशन्सच्या नंतर रेसिपीला स्टार्ट करू. सगळ्यात पहिले पॅनमध्ये ऑइल गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये अनियन आणि शिमला मिर्च थोडंसं मीठ टाकून जरा वेळ फ्राय करून घ्यायचे. अँड लेट मी शो यू दिस ब्युटिफुल कॅबेज आणि माझा नवीन नवीन चाकू. सो लेट मी शो यू माय चॉपिंग स्किल्स इन दिस व्हिडिओ. My lovely husband has bought this colorful cabbage from his project farm. And then we decided to make something different recipe which turned out so good. आपले व्हेजिटेबल्स मिठामध्ये छान फ्राय केल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये एक पूर्ण चायनीज मसाल्याचं जे पॅकेट भेटतं, फ्राईड राईस मसाला, तो एक पूर्ण सॅशे मी याच्यामध्ये टाकला आहे. अँड कीप ॲडिंग चवीनुसार मीठ इन युअर ऑल रेसिपीज. इफ इन केस जर मी कधी विसरले सांगायला तर यू गाईज प्लीज ॲड इट. त्याच्यानंतर मी याला टेस्टनुसार थोडीशी रेड चिली पावडर टाकली आहे, थोडीशी हळदी पावडर टाकली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर हा वाटीमध्ये ठेवलेला जो तांदूळ दिसतो आहे त्याला मी पहिलेच मीठ टाकून बॉईल करून घेतलं आहे आणि त्याला थंड व्हायला ठेवलेलं आहे. वन ॲडिशनल इन्ग्रेडियंट आय एम ॲडिंग इज शेजवान चटणी. जेवढं स्पायसी आपल्याला फ्राईड राईस बनवायचं आहे तेवढी शेजवान चटणी याच्यामध्ये टाकायची आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला कुक केलेला राईस याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे. जस्ट अ रिमाइंडर, यू कॅन ॲड ऑल द कलरफुल वेजीज दॅट यू लव, जसं की बीन्स, चॉप्ड कॅरेट, स्प्रिंग अनियन, कलरफुल कॅप्सिकम्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. अशा प्रकारे माझा फ्राईड राईस बनवून रेडी झालेला आहे. फॉर मोर सच डिलिशियस रेसिपीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तब तक के लिए बाय बाय.